नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? डाएट थाळी प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय कमीत कमी तेलात 500 कॅलरीच्या आत हे संपूर्ण असं ताटभर जेवण बनवून तयार होईल। तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी इथे आहे लाल भोपळा, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अगदी ऑप्शनल आहे, माझ्याकडे गाजर आहे चिरलेलं म्हणून मी ते घालते, नाही घातलं काहीच हरकत नाही। एक लसूण पाकळी, एक छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा, थोडंसं पाणी घालायचं। कुकरच्या भांड्यात घेतलेलं आहे हे। मोड आलेले हिरवे मूग आहेत, हेही कुकरच्या भांड्यात घेतलेले, यामध्ये देखील पाणी घालायचं। कुकर घ्यायचा, कुकरच्या बेसलाही थोडं पाणी घालायचं। मूग शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मूग खाली, त्यावर लाल भोपळ्याचा डबा, झाकण लावूयात आणि एकतर 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊ शकता तुम्ही हे, किंवा 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे सगळं व्यवस्थित छान शिजतं। बीटाचा पराठा आपण करूयात। अर्ध बीट आहे, त्याच्या अशा छान फोडी तयार करून घेतल्यात, फटाफट होतं। एखादी हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि लिंबाचा रस। बीट आहे ना, लोहवर्धक असतं। कुठलंही जे फळ आहे किंवा भाजी आहे जे लोहवर्धक आहे त्यात थोडंसं आंबटपणा काहीतरी घालावा, त्यामुळे त्याचं शरीरात आपल्या ॲब्झॉर्प्शन किंवा छान शोषलं जातं। आता याची छान प्युरी करून घेऊया। पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाही आहे। मस्त काय छान अशी स्मूथ प्युरी बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल। यामध्येच घालूयात चवीपुरतं मीठ। नंतर मग पोळीमध्ये मीठ घालायची गरज नाही, किंवा पराठा करताना त्या अंदाजाने घाला। ओवा, जिरं आणि कोथिंबीर, आणि जस्ट पल्स करायचं। आता हलकंसं पल्स केलं तरी खूप झालं। हे मिश्रण आपलं आहे बनवून तयार। इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आता यामध्ये ही जी आपण बीटची प्युरी तयार करून घेतली, ही सगळी प्युरी घालायची। पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही आहोत। प्युरीमध्ये जितकं मॉइश्चर आहे ना, तेवढ्यात हे मळून होतं। 1 चमचा तीळ, तिळामध्ये भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे तीळ शक्यतो वापरायचे। आता हे मळून घेऊयात। हे छानपैकी मळून गोळा तयार आहे। आता काय करूयात, हे काढून घेऊयात आणि हे मुरण्यासाठी साधारण एक 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूयात। इथे हे छान शिजवून घेतलेलं आहे। आता लाल भोपळा काय करायचा, त्यातल्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची छानपैकी प्युरी तयार करून घेऊयात। आता ही प्युरी काढूयात एक कढईमध्ये। यात थोडंसं पाणी घालूयात, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपतच। तुम्हाला दाटसर सूप आवडत असेल तर नाही पाणी घातलं काहीच हरकत नाही। तर यामध्ये जाईल थोडंसं चवीपुरतं मीठ, पिझ्झा सीझनिंग म्हणजे पिझ्झासोबत जो मसाला येतो तो, पिझ्झा बर्गरसोबत अरिगानो असेल अरिगानो वापरा, चिली फ्लेक्स, यामध्ये जाईल आता मिरपूड। मिक्स करूयात आणि एक उकळी काढूयात। आणि इथे बघू शकाल सूपला छान अशी उकळी आलेली आहे आणि सूप आपलं बनवून आहे तयार। आता हिरवे मूग फोडणीला घालूयात। तर यासाठी तेल गरम केलंय, अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। यामध्ये घातलंय जिरं। जिरं छान फुललं की हलक्याशा अगदी पाव चमचा मेथ्या घालते। मेथ्या घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण शरीरासाठी मेथ्या खाल्लेलं कधीही चांगलं असतं, त्यामुळे उसळ, डाळ, आमटीचा प्रकार जेव्हा जेव्हा करते तेव्हा मेथ्या मी वापरते। कढीपत्ता आणि टोमॅटो, एक 2-3 मिनिटं हे छान शिजवून घेऊया। टोमॅटो छान परतत आलं की यामध्ये घालूयात लसूण पेस्ट, गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड,
लाल तिखट अर्धा चमचा, थोडीशी हळद. छान हा मसाला परतून घेतलेला आहे. अगदी साधी फोडणी आहे पण खमंग आणि रुचकर लागते. त्यात हे वाफवलेले हिरवे मूग घालायचे, पाणी घालायचं आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ आणि दॅट्स इट. एक फक्त आता उकळी काढून घ्या. छानशी उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हिरवे मूग पण बनवून आहेत तयार. आता हे पराठ्याचा जो गोळा आपण तयार करून घेतला होता हा छान मुरवून घेतलेला आहे आणि हे मळताना तेल तूप अजिबात वापरलेलं नाही आहे. आता यातून लहान पोर्शन साईज घेऊयात, पराठा लाटून घ्यायचा. किती छान लाटलं जातं तुम्ही बघू शकाल. आणि छान असा एकसारखा पराठा दिसावा यासाठी झाकण घ्यायचं. कट करून म्हणजे तो दिसायला खूप सुंदर असा एकसारखा दिसतो. आता चला भाजून घेऊयात हा पराठा. तवा आहे गरम, त्यामध्ये हा पराठा घालूयात आणि छान दोनही बाजूने हलकासा भाजून घेऊयात. खूप असे डाग पडतील इतका नाही भाजायचा. एक बाजू छान भाजून झाली की दुसरी बाजू पण भाजून घेऊया. पराठा आता सगळ्या बाजूने शिजला पण पाहिजे पण ॲट द सेम टाइम त्याला खूप असे ब्राउनिश डाग पण नाही पडले पाहिजे, कारण बीटचा पराठा आहे ना असाच विदाउट डाग दिसायला छान दिसतो. आता गॅस करते बंद आणि यावर लावूयात हलकंसं तूप. हवं तर तेल लावलं तरी चालेल. आणि आता इथे आपली संपूर्ण थाळी बनवून आहे तयार. लाल भोपळ्याचं सूप करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला लाल भोपळा, गाजराचे तुकडे, एक लसूण पाकळी, एक छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा, पाणी, चवीनुसार मीठ, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स, मिरपूड. एका भांड्यात लाल भोपळा, गाजराच्या फोडी, लसूण आणि हिरवी मिरची घेऊन यात पाणी घालायचं आणि दुसऱ्या भांड्यात मोड आलेले हिरवे मूग घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे. आता शिजवलेल्या लाल भोपळ्याची प्युरी तयार करायची आणि कढईत घालून यात चवीप्रमाणे मीठ, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स आणि मिरपूड घालायची आणि या मिश्रणाची एक उकळी काढायची. झालं आपलं लाल भोपळ्याचं सूप तयार. मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले हिरवे मूग, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, पाव चमचा मेथी दाणे, कढीपत्ता, चिरलेला टोमॅटो, लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. हिरव्या मुगाची उसळ करताना पहिले जिऱ्याची फोडणी करून त्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि टोमॅटो परतून घ्यायचे. आता यात लसूण, गरम मसाला, तिखट, हळद घालून हे मिश्रण परत एकत्र परतायचं. आता यात वाफवलेले मूग घालायचे, त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली हिरव्या मुगाची उसळ तयार. बीटाचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: बीट, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर, 1.5 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा पांढरे तीळ, साजूक तूप. बीटाचा पराठा करण्यासाठी बीट, हिरवी मिरची, लसूण आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकजीव वाटून घ्यायचं. यात चवीप्रमाणे मीठ, ओवा, जिरं आणि कोथिंबीर घालायची आणि याची हलकीशी भरड करायची. आता गव्हाच्या पिठात तयार केलेली बीटाची भरड आणि तीळ घालायचे आणि कणिक व्यवस्थित मळून घ्यायची. आता याचे अशा पद्धतीने पराठे करायचे. अशा पद्धतीने सगळे पदार्थ सर्व करायचे. झाली आपली डाएट थाळी तयार. फक्त रवा वापरून छान असा एक स्नॅक्सचा प्रकार करणार आहोत.
सो इथे मी घेतलेला आहे 1 कप रवा, बारीक रवा घ्यायचा आहे. यामध्ये घालते थोडंसं मीठ चवीपुरतं आणि यामध्ये घालूयात 4 चमचे तेल. कडकडीत गरम केलेलं तेल कधी घालायचं? जेव्हा आपल्याला कुठलाही पदार्थ छानपैकी कुरकुरीत करायचा आहे तेव्हा कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं, म्हणजे तो पदार्थ छान कुरकुरीत बनतो. चला, तेल छान मिक्स झालं की यामध्ये थोडं गरम म्हणजे थोडंसं वॉर्म पाणीच घालायचं आहे, कारण गरम तेल आहे. थंड पाणी घातलं तर मग ते नंतर झालं ना की त्याला तळताना त्यावर असे थोडेसे बबल्स येतात किंवा बुडबुडे आल्यासारखं होतं. अगदी पाव कप पाण्याचाच इथे मी वापर केलेला आहे आणि छान सैलसर झाला आहे. रवा आहे, जसजसा वेळ जातो तसतसे घट्ट होत जाणार. झाकण ठेवून 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया. याला नाही मस्त मसाल्याचं कोटिंग आपण बनवणार आहोत. बॅडगी मिरची, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, जिरं पूड अर्धा चमचा आणि 1 चमचाभर पिठी साखर. छान अशी आंबट गोड तिखट चव येते या मसाल्याची, अतिशय रुचकर लागते. आणि हा मसाला आपला इथे बनवून आहे तयार. आता हे जे मिश्रण आहे हे छानपैकी मुरवून घेतलेलं आहे. अर्धा तासाच्या वर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शका हलकंसं घट्टसर हे झालेलं आहे, पण खूप पण घट्ट नाही झालेलं. आता यातून एक लहान गोळा असा काढून घ्यायचा, छान असा एकसारखा करायचा आणि याची पातळ अशी पोळी लाटायची. खूप पातळ लाटायची गरज नाही आहे, थोडीशी जाडसर, कारण हे छान फुगलं पाहिजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं हे लाटून घेतलं. आता याच्या आहेत ना अशा छानशा स्ट्रिप्स करून घ्यायच्या आणि आता याला आकार द्यायचा आहे. सो हे ना थोडंसं त्रिकोणी आकारामध्ये मी कट करून घेते, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतं. इथे हे आपले छानपैकी सगळे समोसे लाटून घेतलेले आहेत. तेलही मस्त गरम झालेलं आहे कडकडीत. आता हे तेलामध्ये सोडूयात. वा, काय टम्म फुगतं आहे, तुम्ही बघू शकाल. तुम्ही खूप हाय हीटवर केलं तर आतमध्ये ते कच्चे राहायची शक्यता आहे, त्यामुळे मीडियम हीटवरच हे तळा आणि छान एक 3 ते 4 मिनिटाचा तरी वेळ द्या. एक बाजू 2 मिनिटं तरी तळणं अतिशय गरजेचं आहे. एक बाजू छान खरपूस झाली की उलटवून दुसरी बाजूही तळून घ्यायची. मस्तपैकी ना हे तळून झालेले आहेत. काढूयात. वा, एकदम कुडूम कुडूम झालेत. इथे ना हे सगळे समोसे छानपैकी तळून घेतलेले आहेत. आता यावर हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा मसाला घालूयात आणि मसाल्याचं मस्त असं कोटिंग देऊयात. आणि कुठेच ना हे असे तेलकट ऑइली अजिबात वाटत नाही. आणि मस्त असं हे लहान भुकेसाठीचं स्नॅक बनवून तयार आहे. रवा समोसा पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, 4 मोठे चमचे कडकडीत गरम तेल, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा पिठी साखर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी. रव्यात चवीप्रमाणे मीठ आणि कडकडीत गरम तेल घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं. आता थोड्याशा गरम पाण्याने भिजवून हा गोळा 15 ते 20 मिनिटं मुरवून घ्यायचा. मसाला तयार करण्यासाठी लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला, जिरेपूड आणि पिठी साखर हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचं. आता पीठ पुन्हा थोडं मळून घेत लहान गोळा घेऊन मध्यम आकाराची पोळी लाटायची आणि अशा पद्धतीने त्याचे काप करायचे. आता हे काप गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायचे. आता यावर आपण तयार केलेला मसाला घालायचा. झाली आपली कुरकुरीत समोसा पुरी तयार. आज आपण मस्तपैकी चवदार अशी अंजीरची बर्फी किंवा अंजीर रोल कसा बनवायचा ते बघणार आहोत.
यामध्ये ॲडिशनल साखर नाही आहे. अंजीरमध्ये साखर असते, थोडंसं यामध्ये खजूर टाकणार आहोत, त्यातही साखर असते, पण वर्ण आपण कुठल्याच प्रकारची साखर घालणार नाही. अतिशय पौष्टिक आहे. 100 ग्रॅम इथे मी सुकं अंजीर घेतलेलं आहे. ओलं ताजं अंजीर नाही चालणार, सुकं अंजीरच वापरायचं आहे. यामध्ये पाणी घालूयात. अर्धा तास तरी सोक करत ठेवायचं किंवा भिजत ठेवायचं. तुम्ही विचारत असाल की ताजं अंजीर असेल तर येस, ताजं अंजीर असेल तरी चालेल. ताजं अंजीर घ्या, त्याचा मुळाकडचा देठाकडचा भाग काढा, त्याची स्किनही पील करा, मिक्सरमध्ये त्याचा पल्प करून तो तुपामध्ये छान भाजून शिजवून घ्यायचा. पण वर्षभर ताजं अंजीर अवेलेबल नसतं, म्हणून मी इथे सुक्या अंजिराचा वापर करत आहे. आता इथे हे सुकं अंजीर छान फुगलंय, तुम्ही बघू शकाल, छान फुलून आलेलं आहे. अंजीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं, यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं. तर 100 ग्रॅम इथे मी सुकं अंजीर घेतलेलं आहे. तर यामध्ये मी घालते 50 ग्रॅम खजूर. समप्रमाणामध्ये घेतलं तरी चालेल, तुम्हाला जर गोड खूप आवडत असेल तर. आणि पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये याची छानशी पेस्ट तयार करून घ्यायची. चला, आता ही पेस्ट इथे बनवून आहे तयार. एकदम स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. आता पुढे काय करायचं? पुढे 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचं पॅनमध्ये आणि यामध्ये सुकामेवा घालायचा. काजू, बदाम, अक्रोड आणि हेही एकत्र तुपावर छान परतून घ्यायचं. तर यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही जवस घातलं तरी चालेल, जवसाने हा रोल आणखी पौष्टिक होईल. चला, सुकामेवा छानपैकी परतून झालेला आहे तुपावर. आता हा काढूयात सेपरेट डिशमध्ये. आता हा सुकामेवा बाजूला ठेवूयात आणि याच पॅनमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आणि ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे अंजीर आणि खजूर, ही छान 10 ते 12 मिनिट एकसंध गोळा होईपर्यंत तुपावर भाजून घ्यायची. आता ही अंजीर आणि खजुराची पेस्ट छान परतून आपली तयार होतीये. तोवर इथे ना मिक्सरमध्ये हा तळलेला सगळा सुकामेवा मी ट्रान्सफर केलेला आहे. आता याची फक्त भरड करायची, पूड पावडर काहीच करायची गरज नाही. आता हा आहे ना छान असा एकसंध गोळा तयार झालेला आहे. ही जी पेस्ट आपण परतून घेतली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात हा सुकामेवा, ज्याची आपण भरड तयार करून घेतली आणि हा यामध्ये छान एकजीव करून घेऊयात. पूर्ण सुकामेवा मी इथे जेवढा घेतला तेवढा सगळा इथे एकजीव केलेला आहे. आता गॅस करते बंद आणि हे मिश्रण हलकंसं आपण थंड करून घेऊ. आता हे मिश्रण आहे की नाही पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं. हवं असेल तर याचे लाडू देखील वळू शकतं. आता हा एकसंध गोळा झाला की याचे 2 लॉग तयार करून घेते मी, 2 रोल तयार करून घेते. सो जनरली काय करतात ना, हा लॉग एका बटर पेपर किंवा फॉइलमध्ये रॅप करतात आणि फ्रीजमध्ये टाईट गुंडाळून सेट करण्यासाठी ठेवतात. पण सगळ्यांकडेच ती फॅसिलिटी असते असं नाही, त्यामुळे आज आपण हे रॅप न करता असंच फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहोत. सो इथे हे रोल छानपैकी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते आणि छान दिसत आहेत. सिल्वर वर्क आहे. हे उडालं आणि माझ्या हाताला येऊन चिकटलं, पण आता एनिवे वाया नाही घालवायचं ते. ड्रायफ्रूटची बर्फी आहे. ही रूम टेम्परेचरवर 15 दिवस छान टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर
छान राहते. पौष्टिक अंजीर रोल करण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम सुके अंजीर, 50 ग्रॅम खजूर, पाव कप काजू, पाव कप बदाम, पाव कप अक्रोड, 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, साजूक तूप, चांदीचा वरख. सुकं अंजीर साधारण अर्धा तास पाण्यात भिजवून घ्यायचं. आता पाणी निथळून घेत भिजवलेलं अंजीर, खजूर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता तुपात काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया घालून खरपूस परतायच्या. तुपात अंजीर खजुराचं तयार केलेलं मिश्रण 10 ते 12 मिनिटं परतायचं. आता परतलेल्या सुक्या मेव्याची भरड करायची आणि अंजीर खजुराच्या सारणात घालायची. आता हे मिश्रण एकजीव करायचं आणि व्यवस्थित मळून घेत याचे रोल तयार करायचे आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे. आता सिल्वर वरख लावून अशा पद्धतीने याचे काप करायचे. झाले आपले अंजीर रोल तयार.